नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महात्मा बसवेश्वर यांचा 16 फुटी अश्वारूढ पुतळा स्वामी विवेकानंद उद्यानात दाखल, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। तर आमदार अनुराधा चव्हाण यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करण्याचं आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। हडको परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानात बसवण्यात येणारा महात्मा बसवेश्वरांचा 16 फुटी भव्य अश्वारूढ पुतळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात भव्य मिरवणुकीद्वारे दाखल करण्यात आला। राज्यातील महात्मा बसवेश्वरांचा हा सर्वात मोठा ब्रॉन्झ पुतळा ठरला आहे। शहरात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून समाजाच्या वतीने करण्यात येत होती। त्यानुसार महापालिकेने स्वामी विवेकानंद उद्यानात जागा अंतिम केली। दरम्यान 1.5 वर्षांपासून या पुतळ्याचं काम चिकलठाणा येथील महिलगेकर आर्ट गॅलरीमध्ये सुरू होतं। पुतळ्याचं काम पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त जी श्रीकांत, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, नगरसेवक सचिन खैरे, राज वानखेडे, शिवाजी दांडगे, सुनीता सोनवणे, राहुल सोनवणे, विश्वनाथ स्वामी, शोभा बुरांडे, वरईराज मंगरुळे, ज्ञानेश्वर खडे, निरंजन मडिगेकर, सचिन संगशेट्टी, दीपक उरगुंडे यांच्या उपस्थितीत पुतळ्याची पाहणी करण्यात आली। पुतळ्याचं वजन आणि उंची पाहता विशेष क्रेनच्या साहाय्याने चिकलठाणा ते हडको हे अंतर पार करून हा भव्य पुतळा उद्यानात आणण्यासाठी सुमारे 4 तासांचा वेळ लागला। पुतळा उद्यानात पोहोचल्यानंतर महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तो नियोजित चबुतऱ्यावरती सुरक्षितपणे ठेवण्यात आला। लवकरच या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार असल्याची माहिती समाज बांधवांकडून देण्यात आली आहे। महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा स्वामी विवेकानंद उद्यानात बसवावा यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। तत्कालीन आयुक्त अस्तिकुमार पांडे, त्यानंतरचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी पुतळा बसवण्यासाठी बैठका घेतल्या। अखेर या प्रयत्नाला यश आल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे। एलपीजी गॅस रिक्षा चालकांची लूट थांबवा अशी मागणी लालबावडा रिक्षा चालक युनियन यांच्या वतीने करण्यात आली असून त्यांच्या मागण्या ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी अधिक माहिती दिली आहे। त्रास सहन केल्यानंतर आज लालबावडा रिक्षा चालक युनियन तर्फे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। प्रश्न असा आहे की इराण आणि अमेरिका युद्धाचा भाऊ करून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये इंधनाची काळाबाजारी सुरू आहे। आम्हाला सरकार म्हणतंय की गॅसची कमी नाही आहे आणि या ठिकाणी एलपीजी वर चालणाऱ्या आमच्या ज्या ऑटो रिक्षा आहेत त्याचे जवळपास 15 ते 16 पंप आपल्या शहरामध्ये आहेत। हे सगळे एलपीजी वर चालवणारे ऑटो रिक्षा चालक आहेत। ग्राहकांना अत्यंत स्वस्तामध्ये ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात। शासनाचे दर आहेत 61 रुपये प्रति लिटर, परंतु वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या पद्धतीनं मनमानी पद्धतीनं आमच्या रिक्षा चालकांची लूट होऊ लागलेली आहे। अगदी 89 रुपये लिटर, 95 रुपये लिटर आणि आता तर कोणी सांगितलं 105 रुपये लिटर। म्हणजे काय चाललंय काय हे विचारण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी साहेबांना आम्ही भेटलो, त्यांना निवेदन दिलं। आश्चर्य म्हणजे या कार्यालयाला माहीतच नाहीये की या एलपीजी पंपावर अंकुश कोणाचा। आता त्यांना सांगितलं आम्ही, तुम्ही आमचे पालक आहात आणि या शहरामध्ये जर काळाबाजारी सुरू असेल आणि रिक्षा चालकांची एलपीजी गॅसच्या माध्यमातून जर लूट सुरू असेल तर त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम तुमचंच असलं पाहिजे। आपण प्रत्येक पंपावर जाऊन व्हिजिट करा आणि जर त्या ठिकाणी जर जादा दराने जर हे एलपीजी गॅस जर विकत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा असं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। जर रिक्षा चालकांची लूट जर थांबली नाही तर 23 मार्च 2026 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता लालबावडा रिक्षा चालक युनियन
हजारो रिक्षा चालकांना घेऊन या ठिकाणी निदर्शनं करेल असा इशारा देखील मी या ठिकाणी देत आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की आम्ही आमच्या टीम ज्या आहेत, पुरवठा अधिकाऱ्यांच्या ज्या काही टीम आहेत त्या आम्ही आता वळत्या करून आम्ही आता LPG गॅस विकणाऱ्या जे काही पंप आहेत त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट करायला त्यांना सांगू आणि याची चौकशी करून कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आपलं नाव? मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, लाल बावटा रिक्षा चालक युनियनचा अध्यक्ष. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार अनुराधा चव्हाण यांनी बांधावरती जाऊन केली. शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्यावी असं आवाहन आमदार अनुराधा चव्हाण यांनी केलंय. परवा आपल्या फुलंब्री तालुक्यामधील वडद बाजार मंडळ असेल, पीरबावडा मंडळ असेल, गोरगाव मंडळ, म्हणजे अशा बरेच ठिकाणी गारपीट आणि वादळामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं. गव्हाचं पीक की जे काही दिवसामध्ये घरामध्ये येणार होतं, तर असा गहू पूर्णपणे ते भूमिसपाट झालेला आहे. तसंच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी असलेली मका पण पूर्णपणे आडवी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड अतोनात असं नुकसान या वादळामुळे आणि या गारपिटीमुळे झालेलं आहे. त्यामुळे इथे पाहणी करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत. माझ्यासोबत महसूल विभागाचे अधिकारी, तहसीलदार मॅडम असतील, मंडळ अधिकारी, तलाठी आणि आज इथे सर्व मंडळी, सभापती आहे, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, या भागातील सरपंच असतील, सर्व कार्यकर्ते, पंचायत समितीच्या आमच्या सभापती, आम्ही सर्व सकाळपासून इथे पीक पाहणी करतोय. आणि मी शासनाला एवढंच आवाहन करते की आपण एकही शेतकरी यामधून सुटता कामा नये. प्रत्येक बांधावर जाऊन आपण हे पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना पण आवाहन करते की आता आपण ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपली ई पीक पाहणी होत नाही तोपर्यंत आपण नुकसान भरपाईसाठी आपण पात्र ठरणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा काळजीपूर्वक ई पीक पाहणी आपली करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला 2 सहकारी प्रत्येक गावामध्ये आपल्याला ई पीक पाहणी करताना ज्या काही अडचणी येतात तर त्या अडचणी सोडवण्यासाठी 2 सहाय्यक आपल्याला प्रत्येक गावामध्ये दिलेले आहेत. तर त्यांच्या सहकार्याने आपण पूर्णपणाने आपली ई पीक पाहणी करून घ्या एवढं आवाहन सर्व शेतकरी बंधूंना करते. आणि कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही. आम्ही खंबीरपणाने आपल्या पाठीशी आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरातील मिल कॉर्नर ते बारापुला गेट दरम्यान सरकारी लाईट पोलवरती परवानगीशिवाय डिजिटल बॅनर लावल्याप्रकरणी इस्लाम पार्टीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात भाई इम्तियाज व रफत यार खान यांच्या विरोधामध्ये मनपाची परवानगी न घेता फलक लावून व शहराचं विद्रुपीकरण केल्याचा आरोप प्रकरणी कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सध्या सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनधिकृत जाहिरात फलक बॅनर लावून महापालिका जाहिरात कराचं नुकसान करणं, शहराचं विद्रुपीकरण करणं याबाबत कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सूतगिरणी चौक ते शिवाजीनगर या शासकीय जागेवरती अज्ञात व्यक्तींनी महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता शुभेच्छा जाहिरात फलक लावून महानगरपालिका जाहिरात कराचं नुकसान केलं तसेच विद्रुपीकरण केलं. यामुळे संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच मिल कॉर्नर ते बारापुला गेट या मार्गावरती रस्त्याच्या दुभाजकावरती भाई इम्तियाज व रफ्तार यार खान यांनी महापालिकेची परवानगी न घेता विद्युत खांबावरती अनधिकृतपणे शुभेच्छा जाहिरात फलक लावून विद्रुपीकरण करून महानगरपालिकेचे जाहिरात कराचं नुकसान केलं. त्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कलम 3 प्रमाणे व महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 चे कलम 244 व 245 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापुढेही मनपा हद्दीत कोणीही महापालिकेची परवानगी न घेता शुभेच्छा जाहिरात फलक बॅनर लावून शहराचं विद्रुपीकरण करू नये, अन्यथा त्यांच्यावरतीही कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं मनपा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात येत आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
हेलो विनय ग्लोबल करियर से बोल रहा हूँ। आप कंबोडिया में कॉल सेंटर जॉब के लिए सिलेक्ट हो गए। 1.25 लाख तनख्वाह, रहना और खाना बोनस अलग, ज्वाइनिंग अगले हफ्ते। इतनी जल्दी? ये तो वीजा भी। अरे टूरिस्ट वीजा पे जाके ट्रेनिंग शुरू करो, वर्क वीजा वहीं मिलेगा। ट्रेनिंग में तौबा तो वाला डांस सिखाओगे? डांस? कैम्बोडिया जाकर मेरा पासपोर्ट छीन लोगे, गुलामी करवाओगे, साइबर अपराध कराओगे, तो मैं तो तौबा तौबा ही करूंगा ना। मैं नहीं फंसूंगा। कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा लेते हैं, इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें। ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहाँ करें। रुको, सोचो और ॲक्शन लो. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. केंद्रीय मंत्र्यांपासून ते अनेक सत्तेतीलच नेते भोंदूबाबाच्या संपर्कात असल्याचा दावा सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. कॅप्टन खरात सोबत त्यांचा फोटो व्हायरल झाल्यावरती ते माध्यमांसोबत बोलत होते. खरात प्रकरण हे महाराष्ट्रभर गाजते. एक तुम्हाला निश्चित सांगतो की आम्ही राजकारणामध्ये अनेक लोक आहेत, अनेक लोक असतात, अनेक वेळेला अनेकांशी संपर्कही येतो. नेमकं येणाऱ्या माणसाच्या मनात काय हे कधी सांगता येतं, किंवा तो काय उद्योग करतो ह्याची पूर्वकल्पना कधीही नसते. आणि असून जर कोणी त्याला जर साथ देत असेल तर तो गुन्हा आहे. तसा जर गुन्हा कुणाकडून घडला असेल तर निश्चित ती सुद्धा चौकशी झाली पाहिजे. परंतु हे प्रकरण एवढं गंभीर आहे, याच्या खोलात जाऊन आता तुम्ही जे काही व्हिडिओ पाहतात, अनेक व्हिडिओ जेव्हा येत आहेत त्या टायमाला निष्ठेचा कळस ज्याला म्हणतात तो आपल्या नजरेस येतोय. म्हणून एखाद्यावर श्रद्धा ठेवणे किंवा एखाद्याला मानणं आणि त्याचा असा गैरफायदा घेणं हे अत्यंत, त्याला काय शब्द त्याला सुचत नाही, परंतु हे खेदजनकच आहे आणि अत्यंत किळसवान आहे. म्हणून असे धर्माच्या नावावर किंवा ज्योतिषाच्या नावावर किंवा भोंदगिरीच्या नावावर असा जो काही प्रकार झालेला आहे तो या महाराष्ट्राला कलंक आहे, कारवाई केली पाहिजे. आता तुम्ही जर पाहिलं तर अनेक पुढाऱ्यांचे त्यांच्याबरोबर फोटो आहेत, अमित शहा पासून सर्वांचे फोटो आहेत. याचा अर्थ सर्वजण त्याच्याशी संबंधित अशातला भाग नाही. भेटतात, माणसं भेटतात, रोज भेटतात, परंतु खरा जर त्याच्यामध्ये कोणी त्याच्या सपोर्टिंगला असेल किंवा कोणी त्याच्या बरोबर असेल तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, सरकारचं सुद्धा स्पष्ट मत आहे. ईद उल फित्रच्या निमित्ताने छावणी ईदगाह येथे पवित्र रमजान अदा केल्यावरती एमआयएम प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे. मैं तमाम दुनिया के लोगों को अपनी ओर से, अपने पार्टी की ओर से रमज़ान की बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ. ये एक महीना शिद्दत से इबादत करते हैं, कुरान पढ़ते हैं, नमाज़ पढ़ते हैं, रोज़े रखते हैं. बर्दाश्त कैसे किया जाता है इस रमज़ान महीने के अंदर एक सीख मिलती है, और क़ुरबानी किसे कहते हैं, ये सब चीज़ें आप एक महीना पूरा फॉलो करते हैं और उसके बाद ये खुशी का दिन आता है जब आप मिल के ईद मनाते हैं, एक दूसरे से गले मिलते हैं, एक दूसरे को मुबारकबाद देते हैं. मैं इस मौके के ऊपर जो दुआ यहाँ पर पढ़ी गई है, इस मुल्क में अमन क़ायम रहे, दुनिया के अंदर अमन क़ायम रहे, जो जालिम ताकतें हैं उनका ख़ात्मा हो, और यहाँ पर भाईचारगी का एक सबूत दे. एक सच्चा मुसलमान होने की हैसियत से अपने दूसरे जाति, धर्म और मज़हब के लोगों के साथ कैसा तुम्हारा बर्ताव होना चाहिए अपने अखलाक के ज़रिए, यही दुआएं यहाँ पर की गई है. यही दुआओं के ज़रिए हमने उसके ऊपर आमीन कहा है और उम्मीद करते हैं कि सारे मुल्क के अंदर अमन रहे, शांति रहे और भाईचारगी का एक माहौल बना रहे.
सर काही ठिकाणी शांततेचं वातावरण आहे, आपल्या समाज बांधवांना कोणी त्रास नाही आहे, शांततेचा संदेश काय देईल? देखिए, सबसे पहले तो मैं इस मुल्क के अंदर जितने पुलिस सरकार प्रशासन है जो ये कोशिश कर रही है कि हमारा अमन कैसे बरकरार रहे, लेकिन साथ ही साथ ऐसी भी ताकतें हैं जो इस मुल्क के अंदर नफ़रतें फैलाने का काम कर रही है, भाई को भाई से लड़ाने का काम कर रही है, शांति को भंग करने का काम कर रही है। लेकिन ये सिर्फ महज 1-2% लोग हैं। अगर 98% लोग देखेंगे तो वो अमन चाहते हैं, शांति चाहते हैं, भाईचारा चाहते हैं, और यही पैगाम इस रमज़ान ईद के ज़रिए हम तमाम मुल्क के लोगों को देना चाहते हैं। और उम्मीद करते हैं कि जो हमने इबादतों का सिलसिला हमारा 1 महीने के अंदर रखा था वही सिलसिला आगे अगले 11 महीनों तक भी जारी रहे। 1 एप्रिल 2026 पासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे। सदर अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात आलंय। नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर। जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे की 1 एप्रिल 2026 पासून आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी गाव आरोग्य संपन्न गाव ही विशेष अभियान राबवण्यात येणार आहे। हे अभियान पूर्ण वर्षभर चालणार आहे। याच्यामध्ये गावामध्ये जे नागरिकांचं आरोग्य आहे ते सुदृढ कसे असतील नागरिक आणि वेगवेगळ्या जे आरोग्यांच्या वेगवेगळ्या जे योजना आहेत त्यांचा त्यांना कसा लाभ मिळेल आणि आजारी पडण्यापासून त्यांना आपण प्रतिबंध कसा करू शकू याबद्दल एक पूर्ण वर्षभर मोहीम चालणार आहे। त्याच्यामध्ये आपल्या जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 867 ग्रामपंचायती आणि एकूण 1362 गावांमध्ये ही योजना एका दिवशी सुरू होणार आहे आणि वर्षभर चालणार आहे। तर त्यासंबंधी या मोहिमेचा जो मूळ उद्देश आहे की ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देणे आणि ग्रामीण भागातील लोकांचं आरोग्य हे सुदृढ राखण्यासाठी मदत करणे। तरी हे जे अभियान आहे एकूण 59 निर्देशांकावर प्रत्येक गावाचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि यामध्ये ज्या ग्रामपंचायती सरस ठरतील, ज्या ग्रामपंचायतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे या अभियान राबवलं जाईल त्या ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर प्राईज दिलं जाणार आहे। राज्य स्तरावरचं प्राईज आहे ग्रामपंचायतीला प्रथम आल्यास 5 कोटी रुपयाचं मिळणार आहे। विभाग स्तरावर जी प्रथम ग्रामपंचायत येईल त्यांना 1 कोटी रुपयाचं प्राईज मिळणार आहे आणि जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला 25 लाखाचं प्राईज मिळणार आहे। असे एकूण प्रत्येक स्तरावर 3 प्राईज काढले जाणार आहेत। तरी मी सगळ्या ग्रामपंचायतींना असं आवाहन करतो की त्यांच्या ग्रामपंचायत अधिकारी तसेच त्यांच्या सरपंचांच्या मदतीने सर्वांनी सदर अभियानामध्ये रजिस्टर करावं। रजिस्ट्रेशनसाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत हे रजिस्ट्रेशन खुलं राहणार आहे आणि प्रत्येकाने आपल्या पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये 1 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचं नियोजन करावं आणि रजिस्ट्रेशन करून जास्तीत जास्त आरोग्यपूर्ण गावात लोकांना सुविधा कशा देता येतील, लोक निरोगी कसं राहतील त्याच्यासाठी प्रयत्न करावे। धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या HPV लसीकरण मोहिमेबाबत महापौर समीर राजूरकर, आरोग्य समिती सभापती डॉक्टर सुनीता सोळुंके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आणि IMA चे डॉक्टर टाकळकर यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे। HPV ची लस जी आहे ही खूप महाग जरी लस असली तर ती महापालिका, राज्य सरकार यांनी अगदी मोफतपणे इथे ठेवलेली आहे। तिच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता ज्यांचे 14 वर्ष मुलींचे ज्या कंप्लीट झालेले आहेत आणि 15 वर्षाचे आहेत तर त्यांना सगळ्यांनी महापालिकेच्या या आरोग्य केंद्रांमध्ये 3 ठिकाणी चालू आहे त्याचा पूर्णपणे दिल्या पाहिजे, त्याचा त्या वॅक्सिनेशनचा लाभ घेतला पाहिजे आणि ह्याच्यानी गर्भाशयाच्या कॅन्सर संदर्भातलं प्रिव्हेन्शन खूप मोठ्या ताकदीनं होत आहे। त्याच्यामुळे याच्या कुठल्याही अफवांवरती न जाता ही वॅक्सिन सगळ्यांनी घेतली पाहिजे। ज्यांचे 14 वर्ष पूर्ण आहेत ज्या मुलींचे त्यांनी हे आता महापालिकेच्या 3 सेंटरमध्ये तर चालू झालेले आहेत। इथे एनाटे, बन्सालनगर आणि अजून एक अशा 3 सेंटरला आपण चालू केलेलं आहे। आता गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा सर्वात घातक असा कॅन्सर आहे आणि त्याच्यावर हे व्हॅक्सिन जे आहे ते राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या विद्यमानाने मोफत ही सुरुवात केलेली आहे।
तर माझं असं आव्हान असेल सर्व पालकांना की ज्यांच्या मुलींचं वय 14 वर्ष पूर्ण आणि 15वा वाढदिवस करण्याच्या आधीचं जे वयात आहे त्या मुलींना फक्त सिंगल डोस आहे, एकदाच घ्यायचा आहे आणि अगदी सुरक्षित आहे. बाहेर ज्या रुमर्स पसरतात त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्या पाल्यांना जी संधी उपलब्ध करून दिली आहे शासनाने तर त्याचा सर्वांनी उपभोग घ्यावा. घ्यायला ही काही लस नवीन नाही. गेली 20 वर्षाला ही लस आम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये देतच असतो. त्याची प्रायव्हेट मध्ये एका लसीची किंमत 3600 रुपये. ते शासनातर्फे सेम म्हणजे गार्डेसिल त्याच कंपनीची लस आपल्याला मिळते. गार्डेसिल ची लस जे 3600 रुपये आपल्याला महानगरपालिकेतर्फे शासनातर्फे आपल्याला फ्री मिळते. सर्व पालकांना विनंती राहील की ज्यांचं वय 14 वर्षाच्या पुढे झालेल्या आपल्या पाल्यांचं मुलींचं त्यांनी आणि 15 वर्षाच्या आतमधल्या मुलींनी बिनधास्त तुम्ही लस द्यायला हरकत नाही. ज्या काही अफवा पसरलेल्या आहेत जे खूप साईड इफेक्ट होतात, काही असं मोठे साईड इफेक्ट वगैरे, तर जास्तीत जास्त इंजेक्शन दिलेल्या साईडवर जसे बाकी लसीला होतात दुखणे किंवा थोडं तात्पुरतं रेडनेस हे तात्पुरतं राहतं आणि असं काही खूप मोठं असं धोकादायक लस आहे की त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. कारण 20 वर्ष झाले लस सुरू आहेत. 50 करोडपेक्षा जास्त लसीचे डोस गार्डेसिलचे देण्यात आलेले आहे. त्यामुळे असा काही डेटा कुठे नाही की याचा खूप मोठा धोका आहे. आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत, केंद्र शासनाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे HPV वॅक्सिनेशनचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याचा यनाट रुग्णालय या ठिकाणी माननीय सन्माननीय महापौर महोदय समीरजी राजूरकर साहेब, आमच्या आरोग्य सभापती डॉक्टर सुनीता सोळंके मॅडम, महिला व बालकल्याण सभापती, इथल्या प्रभागाचे बुरांडे मॅडम, या प्रभागाचे सर्व नगरसेवक, IMAचे अध्यक्ष, सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये आज हा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी आपण जे काही 14 वर्ष कंप्लीट केलेल्या ज्या काही मुली आहेत, शाळेतल्या आहेत, काही स्टाफच्या आहेत, तर त्यांचं वॅक्सिनेशन या ठिकाणी केलेलं आहे. UN वर त्यांचं नाव अपलोड केलेलं आहे. त्यांचं सर्टिफिकेटचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा आज माननीय महापौर साहेब, सभापती मॅडम यांच्या हाताने त्यांना सर्टिफिकेट सुद्धा दिलेलं आहे. तर या वॅक्सिनची मार्केटमध्ये आमच्याकडे हे गार्डासिलचं क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन आहे. तर या वॅक्सिनची मार्केटमध्ये किंमत 3600 वगैरे आहे आणि मार्केटमध्ये जे आहेत त्याचे 2 ते 3 डोसेस द्यावा लागतात. इथं सिंगल डोस मध्ये या ठिकाणी आपण शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत सर्व्हायकल कॅन्सरचे, तर ते सर्व प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी ही वॅक्सिनेशन आपण इथं देत आहोत. तर महापालिका क्षेत्रामध्ये सर्व जे काही रुग्णालय आहेत तर त्या रुग्णालयाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण प्रिकॉशन घेऊन आपण ही मोहीम पुढचे 90 दिवस पूर्ण राबवणार आहे. आपलं या शहरातलं 14 वर्ष कंप्लीट झालेले 14 ते 15 वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत ते पूर्ण 100% आपण टार्गेट पॉप्युलेशन आपण कव्हर करणार आहोत. लसीचा साठा तितका उपलब्ध आहे का आणि लसीबाबत काही साशंकता व्यक्त केली जाते त्याबाबत? लसीचा साठा मुबलक राज्य शासनाकडनं आपल्याला उपलब्ध झालेला आहे. 7200 लसी आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे. हे आता शुभारंभ झालेला आहे. ज्याप्रमाणे याची हे आपण वॅक्सिनेशन करू त्याप्रमाणे अजूनही जो रिमेनिंग साठा आहे तो राज्य शासनाकडनं आपल्याकडे येईल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महात्मा बसवेश्वर यांचा 16 फुटी अश्वारूढ पुतळा स्वामी विवेकानंद उद्यानात दाखल. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण. तर आमदार अनुराधा चव्हाण यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी करण्याचं आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.